म्हणजे मुळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचा रोष हा देवेंद्र फडणवीसांवर होता का? यांचे मंत्री सक्षम नाहीत. खरं तर या पदाधिकाऱ्यांनी या मंत्र्यांकडे जाऊन त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. 2 नंबरचे धंदे बंद झाले म्हणून यांनी आंदोलन केलं. आमचा तर सरळ सरळ आरोप आहे, तुमच्या धंद्याचे हप्ते बंद करायचे का 2 नंबरचे धंदे बंद करायचे. अहिल्यानगर शहरामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काल पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं. अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, गांजा ड्रग्स त्याची तस्करी बंद झाली पाहिजेत. मुळात म्हणजे ज्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे एक गृह खाते आणि त्यांच्याच पक्षाचे जर कार्यकर्ते जर आंदोलन करत असतील तर याचे इतकं दुर्दैव नाही. म्हणजे मुळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचा रोष हा देवेंद्र फडणवीसांवर होता का? आणि दुसरी बाजू राहिली या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे पाटील, यांचे मंत्री सक्षम नाहीत. खरं तर या पदाधिकाऱ्यांनी या मंत्र्यांकडे जाऊन त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. आणि एक बाजू जर पाहिली तर ज्या आंदोलनामध्ये जे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करत होते त्यातले अनेक लोकच 2 नंबरचे धंदे करतात, अवैध व्यवसाय करतात. बिंगोचे धंदे करणारे यांचेच कार्यकर्ते, मटक्याचे धंदे करणारे यांचेच कार्यकर्ते, हुक्का पार्लर चालवणारे यांचेच कार्यकर्ते, IPL सट्टा बाजार भरवणारे यांचेच कार्यकर्ते. तरुणाईला खऱ्या अर्थानं व्यसनाधीन करण्याचं काम यांच्या लोकांनी केलं. मला तर एक सांगायचं, अहो तुम्ही जरी धंदे बंद केले तर अनेक तरुण वाचतील, अनेक तरुणांचे प्राण वाचतील. 2 नंबरच्या धंद्यात कोण आपल्याला पैसा किती भेटेल व तरुणांचं किती वाटव होईल हे भारतीय जनता पार्टीचं खरं ब्रीद वाक्य. कुठंतरी दिखावा करायचा, लाज नसल्यासारखं आपण त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं, हे कुठंतरी चुकीचं आहे. त्याला आम्ही विरोध केला. हे जे सत्ताधाऱ्यांनी हे मोर्चे काढू नये. जे मुमुक्का साहेब आहेत SP यांनी 2 दिवसापासून जवळपास जे धंदे बंद झालेत त्याची कुठंतरी यांना पोटदुखी आहे. 2 नंबरचे धंदे बंद झाले म्हणून यांनी आंदोलन केलं. आमचा तर सरळ सरळ आरोप आहे, यांच्या काही लोकांचे धंदे बंद झालेत. आणि तिथं SP ऑफिसला घोषणा काय देता, धंदे बंद झाले पाहिजेत, हप्ते बंद झाले पाहिजेत. अरे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? तुमच्या धंद्याचे हप्ते बंद करायचे का 2 नंबरचे धंदे बंद करायचे? काही कशाचा धांगपत्ता नाही. घोषणांमध्ये यांची काय म्हणतो आपण त्याला, घोषणा देताना पण यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने यांना यांचे धंदे चालू करण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा आणि धंदे चालू करायचे आणि तरुण मुलांचं नाव पुढं करून हे राजकारण करायचं, हे कुठंतरी नगरकर सहन करणार नाहीत.